हॅलो नमस्कार. माझं नाव हयातुल्ला शेख आहे. मी राहायला इचलकरंजीमध्ये आहे. मला आधी काहीसुद्धा अनुभव नव्हतं शेअर मार्केटबद्दल किंवा निफ्टी स्टार ह्या संस्थेबद्दल पण काही माहिती नव्हतं. मी इचलकरंजीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये जॉब करत आहोत आणि त्यामध्ये मला 10,000 पेमेंट आहे. असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर एक मित्राशी भेटगाठ झाली. त्यांनी एकदा निफ्टी स्टार ह्या संस्थेची माहिती दिली व त्यांचा नंबरही दिला. नंबर दिल्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधल्यानंतर त्यांनी एक बॅच आमची तयार केली ते ट्रेनिंगसाठी. मग आम्ही ट्रेनिंग घेतलो. ट्रेनिंग घेतल्यानंतर माझा प्रॉफिट खूप छान पद्धतीने चालू आहे. ते फक्त निफ्टी स्टारमुळे. आणि त्याच्या आधी मी काहीसुद्धा कमवलं नव्हतं, पण आता माझे इन्कमला थोडी गती मिळाल्या ते फक्त निफ्टी स्टारमुळे. सर, आता आपल्या या ऑनलाईन कोर्समधून तुम्हाला ज्या काही स्ट्रॅटेजीज आपल्या सरांच्याकडून शिकायला मिळाल्या, तर त्याचा वापर खऱ्या अर्थाने तुमच्या आता डेली ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कसा होतोय आणि त्यातून तुम्ही ॲक्च्युअली दररोज यातून प्रॉफिट कमवू शकताय का? होय, सरांनी जे शिकवलेले स्ट्रॅटेजी आहेत ते एकदम सिंपल साधे आहेत. ते शिकण्यासाठी एकदम योग्य आहेत आणि त्या स्ट्रॅटेजी मार्फत आज मी प्रॉफिट घेत आहे. रोज मी 1,000 प्रॉफिट घेत आहे. सरांची स्ट्रॅटेजी व सरांचं शिकवण्याची पद्धत एकदम साधी व सोपी आहे. हे एखाद्या व्यक्तीला बालवाडी ते किंवा 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना कसं शिकवतात तसं सर आपल्याला शिकवत आहेत आणि त्यांची भाषा एकदम सोपी आहे. आणि आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीवरती काम केलं आणि एकदम लक्ष देऊन जर काम केलं तर प्रॉफिट नक्कीच आहे. सर, आता सध्या स्टॉक मार्केटकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. तर तुम्ही हा ऑनलाईन कोर्स कंप्लीट केल्यानंतर जे काही तुम्ही आता सध्या प्रॉफिट कमवत आहात त्यानुसार याबद्दलचं तुमचं मार्गदर्शन काय असेल आपल्या ट्रेडर्ससाठी? ट्रेडर्ससाठी माझं मार्गदर्शन एकच आहे की बरेच सारे ट्रेडर्सना थोडं लॉस झाल्यानंतर निगेटिव्ह मनामध्ये येतोय. तर निगेटिव्ह मनामध्ये शक्यतो आणूच नका. कधी लॉस कधी प्रॉफिट हा होतच असते, चढ उतार होतच असते. शेवटी मार्केट आहे आणि हा एक बिझनेस प्रकारे बघायला. तुम्ही लॉस झाला म्हणताना मला जमत नाही असं काहीसुद्धा करू नका. मनामध्ये जिद्द ठेवा आणि सक्सेस होणार हे पण ठेवा. अगर तुम्ही जर मला होत नाही जमत नाही असं जर थॉट निगेटिव्ह तुम्ही जर आणत गेला तर तुम्ही आयुष्यात कधीही वाढू शकणार नाही. तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवा, प्रॉफिट कमवा. ट्रेडर्सना एक विनंती आहे की तुम्ही नाराज होऊ नका. आज बरेच सारे ट्रेडर्स आहे की माझा इतका लॉस झाला, माझा तितका लॉस झाला. असं लॉस होतच असते. तुमचंच नाही, प्रत्येकाचा लॉस होत असतोय. तर ह्यामधनं तुम्ही पुढं जाण्यासाठी, पुढं वरती येण्यासाठी तर पुढचं पाऊल काय करायला लागणार या ट्रेडिंग मार्फत की मला आणि काय शिकायला लागणार, मला आणि कोणाची मदत घ्यावं लागणार काय. तर तुम्ही स्वतःहून कधी चुकत असाल तर सरांची किंवा निफ्टी स्टार संस्थेची तुम्ही मदत वगैरे घेऊ शकता. एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यांना विचारून तुम्ही करा. पण स्वतःहून असं काही करू नका जे भरपूर लॉस झाल्यानंतर तुम्ही दोष संस्थेलाच द्यावं शकता. तर असं करू नका. सर्व ट्रेडर्सना माझी विनंती आहे की हात धरून चालणं हे महत्त्वाचा मुद्दा असते. शेअर मार्केट एक असं आहे की स्वतः पाण्यात उतरायचं नाही, तर त्यामध्ये उतरण्यासाठी कुणाचे तर मोठे साथ लागतात. तर ते साथनुसार चालायला शिका. मी एकटा उडी मारतो, मी एकटा प्रॉफिट घेतो, तुम्ही एकदा घेशीला, दोनदा घेशीला, पण तिसऱ्या दिवशी तुमचं इतकं लॉस होईल की तुम्ही त्यातून वरती येऊ शकणार पण नाही. अशी कंडिशन होऊन बसते. त्यापेक्षा कसं आहे, एखादी गुरु आपलं, त्या गुरुचा हात धरून चालायला शिका. 100% तुम्ही एशियाच्या पायरीजवळ 100% येऊन राहणारा आणि ही माझी खात्री आहे. आणि आज मी ट्रेड करतोय आणि रोज डेली 1,000 रुपये कमवते. मी माझे गुरु पवार सर यांचा हात धरूनच चालत आहोत. आणि पहिला मी स्वतःहून ट्रेड करत होतो, त्यामध्ये लॉस आलं पण कधी नाराज झालो नाही. मी ह्यामधनं शिकणार व शिकणार म्हणजे 100% शिकणार. नाराज झालो म्हणजे मी आशा सोडून दिली नाही. माझ्या आशा शेवटपर्यंत होते आणि माझ्याकडे काही नव्हतं. 6,000 होतं फक्त.
मी येऊन सरासरी भेटलो, निफ्टी स्टार टीमला भेटलो, तर तिने मला सांगितले असं तुम्ही सर करा, तुम्हाला डेली प्रॉफिट होईल. तेव्हापासून आजपर्यंत फक्त 4 दिवस झाले मी डेली 4,000 रुपये घेतलेला आहे प्रॉफिट. ओके, थँक्यू सर. तुम्ही जे काही आता सध्या आपल्याला मार्गदर्शन दिलेलं आहे ते नक्कीच आपल्या ट्रेडर्सना मोलाचं ठरेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.